श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते. आज आपण समजून घेणार आहोत कर्क राशीच्या जातकांना संपूर्ण जुलै महिना कसा आहे. शिक्षण, आरोग्य, वैवाहिक सौख्य, वास्तू आणि वाहनाचं सुख कशा पद्धतीने प्राप्त होऊ शकतं आणि विशेष म्हणजे तुमच्या जीवनामध्ये गेल्या वर्षभराचा प्रवास पाहता खूप मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक चणचण, मानसिक ताणतणाव, नात्यामध्ये कलह अशा काही गोष्टी पाहायला मिळाल्या. या महिन्यामध्ये गुरूंच्या कृपेने कोणते विशिष्ट बदल होतील याबद्दल सुद्धा जाणून घेणार आहोत. चला तर मग माहितीला सुरुवात करूयात. प्रथम स्थान तुमचं व्यक्तिमत्व दर्शवतं. प्रथम स्थानामध्ये असणारी गुरूंची स्थिती अत्यंत उत्तम आहे, कारण कर्केतनं उच्चस्थ गुरु प्रथमात्न गोचर करणं म्हणजेच 12 वर्षांनी ही तुमच्यासाठी पर्वणी असते. त्यामुळे या वर्षी या संपूर्ण महिन्याभराचा अनालिसिस केला तर निश्चित गुरु तुम्हाला स्वतःला स्वावलंबी, सद्विचारी आणि प्रत्येक गोष्टींमध्ये कार्यक्षम अशी शुभ फळे देणार आहेत. त्याचबरोबर या महिन्यामध्ये धनस्थानामध्ये केतू आणि शुक्रांची उपस्थिती आहे. शुक्र तुम्हाला संपत्तीमध्ये संवर्धन करून देतील, वाढ करून देतील, योग्य ठिकाणी गुंतवणुकीची संधी निर्माण करतील. याचबरोबर राशीपत्रिकेतील तृतीय स्थानावरनं प्रवासाचे योग पाहिले जातात. या महिन्यात प्रवास योग घडणार आहे. विशेष काही ठिकाणी तुम्हाला भेट देण्याची संधी उपलब्ध होणार आहे. पर्यटन स्थळांना भेट देणार आहात. तसेच कुटुंबाच्या हितासाठी, कुटुंबाच्या सुखासाठी जास्तीत जास्त वेळ व्यतीत करायला लावणारा हा महिना दिसून येतोय. या महिन्यात जो मीडिया, ग्राफिक, इंटरनेट या संदर्भातील कामे करतो तर अशांसाठी सुद्धा बुधांची कृपा पाहायला मिळणार आहे. बुध वक्री अवस्थेमध्ये रवी बरोबर आहे, त्यामुळे तुम्हाला विशेष कार्यक्षम, अधिक परिश्रमी करून देतील आणि त्याचबरोबर बुध वक्री अवस्थेत आले की तुमच्या कार्याची गती वाढवतात. त्यामुळे हा महिना त्यासाठी सुद्धा अत्यंत शुभ म्हणता येईल. पत्रिकेतील चतुर्थ स्थानाकडे जाऊयात. चौथं घर काय दर्शवतं? चौथं घर वास्तू, वाहन आणि मातृसुख दर्शवतं. या महिन्यामध्ये मातृसुख, कुटुंब सुख अत्यंत उत्तम आहे. तसेच या महिन्यामध्ये तुमच्या घराला सुशोभित करण्यासाठी घरातील इंटेरियर काही बदल करावा, परिवर्तन करावा याकडे घेऊन जाणारा कल तुम्हाला या महिन्यात प्रकर्षाने महिला भगिनींमध्ये दिसून येणार आहे. तसेच तुमची कर्क रास आहे, भावनिक तुम्ही आहातच, पण या भावनिकतेमध्ये प्रॅक्टिकल विचार करायला लावणारी सुद्धा स्थिती आहे शुक्र आणि केतूंच्या उपस्थितीमुळे. धनस्थानामध्ये शुक्र केतूंची उपस्थिती आहे. त्या ठिकाणी शुक्र केतू गेल्यानंतर तुमच्या कुटुंबाच्या हितासाठी तुम्ही जास्तीत जास्त विचार करू लागता. प्रत्येकासोबत संवादाने काही विषय असतील, काही अडचणी असतील त्या सोडवू शकता. याचबरोबर आईचं सुख भरभरून प्राप्त करून घेऊ शकता अशी सुंदर स्थिती या महिन्यात पाहायला मिळेल. त्याचबरोबर पंचम स्थान शिक्षण, संतती आणि प्रणय दर्शवतं. शिक्षणाच्या दृष्टीने सांगू इच्छिते, ज्यांचं नुकतंच 10वी आणि 12वीचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे, तुमचे रिझल्ट लागलेले आहेत, आता पुढे काय करावं, कुठल्या क्षेत्रामध्ये आपल्याला जायला पाहिजे, कुठल्या साईडने आपण ॲडमिशन घेऊन त्या क्षेत्रामध्ये उत्तुंग असं यश मिळवू शकतो, याबद्दल विचार होतोय. तुमच्या जन्मलग्न कुंडलीनुसार तुम्ही नक्कीच तपासून घेऊ शकता की तुम्हाला कुठले कार्यक्षेत्र निवडणं योग्य आहे आणि त्या अनुषंगाने त्या साईडने अभ्यास करणं गरजेचं आहे. याबद्दल सुद्धा माहिती जाणून घेऊ शकता. त्यासाठी खाली मी माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. आणि विशेष तुमच्या राशीनुसार सांगू इच्छिते, या महिन्यामध्ये तुम्हाला जर कॉमर्स किंवा सायन्स साईडने ॲडमिशन घ्यायचं आहे, पुढे तुम्हाला मेडिकल किंवा इंजिनिअरिंग क्षेत्रामधलं काम करायचं आहे किंवा CA क्षेत्रामध्ये तुम्हाला पदार्पण करायचं आहे, शिक्षणास सुरुवात करायची आहे, अशा सगळ्या वर्गांसाठी मंगळाची श्रेष्ठ स्थिती या महिन्यात पाहायला मिळणार आहे. वृषभेतनं मंगळांचं गोचर तुमच्यासाठी नक्कीच आव्हान पेलवण्याची ताकद देतील आणि त्याचबरोबर शुक्र केतुयुक्त आहे, त्यामुळे मनामध्ये जो संभ्रम होता त्या संभ्रमातनं सुद्धा तुम्हाला बाहेर काढतील. अशा पद्धतीने राशीपत्रिकेनुसार सुद्धा सुंदर स्थिती तुम्हाला पाहायला मिळणार आहे. पत्रिकेतील पंचम स्थानाचे अधिपती मंगळ हे वृषभेतनं गोचर करतात, त्यामुळे प्रणय सौख्य, संतती सौख्य सुद्धा प्रदान करून देतील. पत्रिकेतील षष्ठ स्थान आरोग्याचं स्थान आहे. षष्ठ स्थानाचे अधिपती गुरु होतात. गुरु उच्चस्थ लग्न भावामध्ये आहे. संपूर्ण महिना हेल्थकडे विशेष लक्ष द्यायचं आहे. प्रामुख्याने सांगू इच्छिते, या महिन्यामध्ये तुमचं वजन वाढू शकतं. गोड पदार्थ, आवडते पदार्थ अतिरिक्त सेवन करण्याचे योग आहे, त्यामुळे आहारावरती नियंत्रण ठेवावं असा सल्ला प्रमुख तुम्हाला देण्यात येतोय. राशीपत्रिकेतील षष्ठ स्थानावरनं मोकळ्या जमिनी किंवा रिअल इस्टेटमधील बिझनेस पाहिले जातात. राजकीय क्षेत्रामधलं पदार्पण सुद्धा पाहिलं जातं आणि या सगळ्या दृष्टीने सुद्धा तुम्हाला संपूर्ण महिना उत्तम असा असणार आहे. पत्रिकेतील सप्तम स्थान, सप्तम स्थानाकडे जाऊयात. सप्तम स्थानामध्ये शनींची रास आहे. शनींचं गोचर भाग्यातनं आहे.
भाग्यात शनी आले की तुम्हाला भाग्यकारक सुखकारक असे क्षण देतात, परंतु शनी हे जलतत्वाच्या राशीत असल्यामुळे सतत मूड स्विंग होणं, तुमच्या पार्टनरच्या आयुष्यामध्ये काही चढ उतार आहेत, काही आर्थिक किंवा आरोग्याच्या तक्रारी आहेत, मग या सगळ्या दूर करण्याकडे तुमचा विशेष कल देणं असे सुद्धा हे संकेत आणत असतात. त्यामुळे तुमच्या जोडदाराचं सुख या बाबतीत विचार केला तर हा महिना थोडासा तुम्हाला त्या दृष्टीने त्रासदायक म्हणू किंवा अडचणीचा किंवा अडचणीतून मार्ग काढून देणारा असा असणार आहे. या संपूर्ण महिनाभर तुम्हाला तुमच्या पतींची किंवा पत्नीची विशेष काळजी, चिंता किंवा त्यांच्या करिअरविषयी तुम्हाला चिंता, काळजी वाटू शकते. परंतु हा मोठ्या प्रमाणात दोष नक्कीच नाही, कारण गुरूंची सप्तम दृष्टी ही सप्तम स्थानावर आल्यामुळे गुरु या सगळ्यातनं तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतील आणि मार्ग काढून देतील. अशा पद्धतीने हा महिना जोडदाराच्या सुखाचा आणि पार्टनरशिपमधील व्यवसायामध्ये वृद्धी करून देणारा असणार आहे. राशीपत्रिकेतील सप्तम स्थानावरनं आपण विविध प्रकारचे मीटिंग्स प्लॅन करण्याचे योग पाहतो. अर्थात तुम्ही उद्योजक आहात तर तुम्हाला रोजच्या दिनचर्येमध्ये काही गोष्टींसाठी विविध लोकांची स्नेहभेट घ्यावी लागते आणि त्यासाठी दुसरा पंधरवडा श्रेष्ठ आहे. या दरम्यान तुम्ही कॉन्फरन्स मीटिंग्स प्लॅन करू शकता आणि त्या अनुषंगाने तुमच्या व्यापारामध्ये निश्चित सुनिश्चितता किंवा व्यापार वृद्धी या सगळ्या गोष्टी प्राप्त करून घेऊ शकता. पत्रिकेतील भाग्यस्थान भाग्य आणि शुभ संकेत दर्शवतो. या ठिकाणी शनी आहे, त्यामुळे काही अंशी प्रत्येक गोष्टीचा अतिरिक्त विचार होतोय, पण तोच विचार आता कमी होणं आवश्यक आहे आणि त्यासाठी मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी काही सूचना किंवा उपासना देणार आहे. पत्रिकेतील दशमस्थान 10वं घर काय दर्शवतं? तुमची कार्यक्षमता, तुम्हाला योग्य पद्धतीने कार्य करण्याची स्थिती दर्शवत असतं. या ठिकाणी असणारी मेष राशी आणि मंगळांचं गोचर हे वृषभेतनं लाभातनं होतंय, म्हणून मंगळ तुम्हाला खाद्यपदार्थ, द्रव पदार्थ, उष्ण पदार्थ, पेट्रोल, केमिकल या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या वर्गाला उत्तुंग असं यश किंवा लाभप्राप्तीकडे घेऊन जातील. मंगळ लाभात आले की तुम्हाला आर्थिक चणचण जी भासत असते त्यामधून सुद्धा तुम्हाला बाहेर काढू शकतात. मंगळांच्या या सुंदर स्थितीमुळे तुम्हाला व्यापारामध्ये वृद्धी झालेली पाहायला मिळते. अशा पद्धतीने हा महिना आहे. पत्रिकेतील लाभस्थिती जशी उत्तम आहे तसे प्रमोशनचे योग सुद्धा उत्तम आहेत. जो वर्ग प्रमोशन इच्छुक आहे, आता या महिन्यात त्यांना प्रमोशन मिळण्याचे चान्सेस आहेत, तर अशा वर्गाने नक्कीच मी संपूर्ण व्हिडिओच्या शेवटी काही उपासना सुचवणार आहेत, त्या करायच्या आहेत आणि त्या पद्धतीने उपासना करून तुमचं कार्य सिद्धीला न्यायचं आहे. पत्रिकेतील 12वं घर, परदेशात तुम्ही वास्तव्याला आहात तर त्या ठिकाणी तुम्हाला PR काम करून घ्यायचं असेल त्यासाठी सुद्धा पाहिलं जातं आणि या सर्व अनुषंगाने पाहिलं गेल्यास या ठिकाणी असणारी मिथुन राशी आणि रवी आणि बुधांचं गोचर या ठिकाणी आहे. मग रवी बुध तुम्हाला तुमच्या इच्छा पूर्ण करून देण्यासाठी, परदेश यात्रा गमन करण्यासाठी उत्तम स्थिती देतील, तसेच तुमचं विजाचं काम सुद्धा मार्गी लावून देऊ शकतात. या पद्धतीने हा संपूर्ण महिना असणार आहे. महिनाभर तुम्ही कोणती उपासना करायची आणि का? जो विवाह इच्छुक वर्ग आहे त्यांना सांगू इच्छिते, दत्त महाराजांची सेवा उपासना करा, तुमच्या कुलदेवतेचं नामस्मरण करा, विवाह कार्य संपन्न होईल. शिक्षण घेणाऱ्या वर्गाला संपूर्ण महिना दत्त महाराजांची उपासना आणि कुलदेवतेचं नामस्मरण याचबरोबर सरस्वतीचं स्तवन करणं अतिशय श्रेष्ठ ठरेल. त्याचबरोबर ज्यांना आर्थिक नियोजन लावायचं आहे, एखाद्या व्यापारासाठी, गुंतवणुकीसाठी अर्थार्जन प्राप्त करून घ्यायचं आहे, अशा वर्गाने सरस्वतीची आणि माता लक्ष्मीची आणि माता कालीची उपासना करणं आवश्यक आहे. त्यांचं नामस्मरण करणं आवश्यक आहे, जेणेकरून तुम्हाला व्यापारामध्ये बौद्धिक स्थिती उत्तम राहण्यासाठी, व्यापारामध्ये नवीन नवीन कल्पना आणि त्या कल्पनेच्या जोरावरती व्यापार उत्तम स्थितीमध्ये नेण्यासाठी मदत होईल आणि कालीच्या कृपेने, माता लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या व्यापारातील सुस्थिरता आणि सुनिश्चितता किंवा व्यापारामध्ये उत्तुंग असं यश प्राप्त होईल. म्हणून सांगितलेल्या उपासना निश्चित करा. परदेशात राहायचं आहे, PR काम होत नाहीये, अशा वर्गाने प्रभू श्रीहरींची उपासना सुद्धा लाभदायक ठरेल, ती नक्कीच करायची आहे. विष्णू सहस्त्रनाम रोज एकदा ऐकणं तुमच्यासाठी सर्वश्रेष्ठ ठरेल. तर आज आपण समजून घेतलं कर्क राशीच्या जातकांनी संपूर्ण महिनाभर कोणती उपासना करायची आणि का. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लगेचच कमेंट करून सांगायचं आहे. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका. तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, चॅनलला जाऊन भेट द्या. यावर अनेक महत्त्वपूर्ण व्हिडिओज अपलोड आहेत. वास्तुशास्त्राबद्दल समजून घेणारे व्हिडिओ सुद्धा मी अपलोड केलेले आहेत. निश्चित तुम्ही तेही समजून घ्या. तुमच्या घरामध्ये वास्तुशास्त्रानुसार काय बदल करायचे आहेत ते बदल समजून घेऊन तुम्ही तुमच्या
वास्तूमध्ये सुद्धा काही नवीन बदल करून तुमच्या वास्तूतील पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्या संपूर्ण कुटुंबियांपर्यंत प्राप्त करून देण्यासाठी मदत करू शकता. त्यामुळे त्या व्हिडिओचा सुद्धा आधार घेऊन तुम्ही छोटे चेंजेस करून तुमच्या घरामध्ये सुख, समृद्धी आणि शांतता प्राप्त करून घेऊ शकता. पुन्हा भेटणार आहे अशाच महत्त्वपूर्ण राशीफळाला घेऊन, तसेच वास्तूतील विविध व्हिडिओंना घेऊन. आता आपली रजा घेते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.